दी माझ्या क्रिकेट कोचिंगचे पैसे आपल्याला उद्याच भरावे लागतील, अदरवाइज माझी जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल ग. जाम टेन्शन आलंय मला. होईल ना ग सगळं मॅनेज? चला ना पप्पा, काय लहान पोरांसारखं हात पकडून चालताय तुम्ही. बोर झालो एक तर तिकडे केवढी गर्दी होती हो डॉक्टरकडे. ते नेक्स्ट टाइम समीरला घेऊन जा. मी फर्स्ट अँड लास्ट टाइम आलो, ते पण त्यांनी काहीतरी मला द्यायचं कबूल केलं. अहो काय करताय, चला हो पप्पा. ते औषधं बिवषधं मला आणायला सांगितलं, मी काय आणायची? समीर आहे ना आणायला, त्याला सांगा ना. उगाच काहीतरी कामात काम आठवून ठेवले. बोर. ते नीट चाल ना. तुमचं काय आहे पप्पा? घाम आलाय हो. शी थोडा हात घाण कसं तरी. काय आहे सगळं हो? मी का करायचंय सगळं? शी बकवास. पप्पा ते मेडिकलचं काम आलंय अंगाशी उगाच. बघतो आता काय ते मिळणार आहे इथे. किरकिर 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 उगाच कामात काम दिलंय मला. काय हो, थांबा हो. 1000 गुंतवा 1,00,000 मिळवा. काय ऑफर आहे यार? पैसे हात सोडा हो पप्पा. घाम घाम सगळा. औषधाचं आहे ते. हो पप्पा या इकडं या. हा बसा 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 इथं बस. मी जरा जाऊन येतो. हलू नका, इथंच थांबा. हलू नका, येतो मी. ओ भाऊ, हे काय ऑफर तुम्हाला माहिती का? हो हो. मी नाही घेतले पैसे. मी नाही घेतले पैसे. मी नाही घेतले पैसे. नाही घेतले तरी पैसे. अरे नका मारू. अरे मी का फसवाय तुम्हाला? मित्र आहात तुम्ही. अरे नका मारू. सावकाश सावकाश. लागलं नाही ना तुम्हाला? सॉरी सॉरी सॉरी. काही नाही करत मी, काही नाही करत आहे. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. हा आपण बाजूला येऊया का? लागेल ना तुम्हाला? लागेल. पडाल तुम्ही. हा सावकाश सावकाश सावकाश. ये. नाही नाही काही नाही काही नाही. कोणी काही नाही करत. हा कोणी काही नाही करत आहे. अजिबात घाबरू नका तुम्ही. ते बघा तिथे आपण बसूया. हा शांतपणे बसू आपण तिथे. हा कोणी नाहीये, कोणीच नाहीये. कोणी काही नाही करणार आहे तुम्हाला. मी आहे ना. हा या सावकाश. हळू हळू हळू. घाबरू नका तुम्ही. कोणी काही नाही करत आहे तुम्हाला. हा आपण तिथे बसूया. सावकाश. कोणी नाहीये का तिथे? कोणी नाहीये. हा तुम्ही शांत व्हा. कोणी काही करणार नाही तुम्हाला. मला सांगा तुमचं नाव काय आहे? बरं कोणी आहे का तुमच्या बरोबर? कोणी आहे सोबत?
बरं बरं ठीक आहे हां ठीक आहे, शांत व्हा तुम्ही. मी 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 पाणी आणते तुमच्यासाठी. कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. हो काका, हे घ्या पाणी पाणी. सावकाश 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 सावकाश. हळूहळू हळू सावकाश. हळू. बरं वाटते आता तुम्हाला? हा, शांत व्हा. मला सांगा, घरच्या कोणाचा नंबर आहे तुमच्याकडे? आपण फोन करून त्यांना बोलावून घेऊ. बरं, घर जवळपास आहे का तुमचं? मला सांगू शकता, पत्ता सांगू शकता तुमचा काका? तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही. कोणी काही करत नाही तुम्हाला. हा, मी आहे ना, काही नाही होणार. थोडंसं आठवून पत्ता सांगता का तुमचा काका? बरं मला सांगा, जवळ कुठे घर आहे का तुमचे? ते जवळपास आहे का कुठे? दादा, हे काका ना इथे हरवले. तुम्ही ओळखता का यांना? नाही. काका, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे. मला आठवून तुमचा पत्ता सांगता का? मी तुम्हाला घरी सोडते. पत्ता आठवतोय तुम्हाला? एरियाचं नाव आठवतंय? काका, मी ना तुमच्या खिशात पत्ता आहे का चेक करते. काही नाही करते मी. हा, काही नाही करते. बघा, हे बघा, हे झालं. हा, शांत व्हा. हा, काही नाही होणार. हा पत्ता आहे का तुमचा? हे घर आहे तुमचं? भडकमकर चाळीत राहता का तुम्ही काका? मी इथे सोडू तुम्हाला, चालेल? काका चला, आपण घरी जाऊया. मी घरी सोडते तुम्हाला. चल. बाबा, रद्दी खूप झाली हो घरामध्ये. द्या मी नचिकेत, अर्पिता आली नाही रे अजून. बराच उशीर झाला. तेच मला कळत नाहीये. तुम्हाला तिचा स्वभाव माहिती आहे. वाटेत येताना एखादं काम अंगावर घेतलं असेल ते. बाबा, ती घरी आली ना की ते यावेळेस तिला मी बजावणार आहे. अहो, तर मी पण नोकरी करायला लागलोय. कशाला कामासाठी एवढी मरमर करायची? झाली का सगळी तयारी स्वयंपाकाची? भाजी निवडायची राहिली का? मी निवडते. हा, आई, आणि चपात्या आहेतच. कुकरची पण तयारी करून ठेवली. तुम्ही म्हणालात की लगेच कुकर लावते. बर. आणि कांदा चिरून होतो आता. तुम्ही लगेच भाजी फोडणीला टाका. आज अर्पिता नाहीये तर स्वयंपाकाची जबाबदारी तुमच्यावर पडली वाटतं. नचिकेत, टोमणा मारू नकोस. टोमणा नाही. आधी तुझ्या लाडक्या बहिणीला फोन कर आणि बघ इतका वेळ कुठे राहिली ती. करतो. आज बराच उशीर झालाय तिला. काय ग कविता? मला ना आजचा दिवस असा सोन्याचा वाटतोय. म्हणजे अर्पिताची इतक्या आपुलकीने चौकशी करतेस, ती अजून आली का नाही म्हणून वाट पाहतेस. काय आहे काय तुझ्या मनात? म्हणजे मागच्या वेळेला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम जो लपून छपून तू केला होतास आणि नंतर आम्हाला कळलं, तसं काही डोक्यात शिजत नाही ना तुझ्या? मी जे काय केलं ते तिच्या भल्यासाठीच केलंय. आणि मी काय तिची वैरी नाहीये. मला सुद्धा तिची काळजी आहे. अशी न सांगता कधी इतका वेळ बाहेर राहिली नाही ना, म्हणून काळजी वाटते. आणि आज सकाळी जे काही घडलं त्यावरून तिचं चित्त थाऱ्यावर नसेल म्हणून म्हटलं की. हो ना. आणि मगाशी मी निकीला तिच्याशी फोनवर बोलताना ऐकलं. तिचे काहीतरी कोचिंगचे 15,000 भरायचे ते सांगत होती अर्पिताला. मला वाटतं कदाचित त्याचीच सोय करायला गेली असणार अर्पिता. 100%.
निकीच्या पैशाची व्यवस्था करायलाच गेली असणार आहे. निक्की किती वेळा सांगितलं असं नख खात बसायचं नाही म्हणून. दारिद्र्य येते अशाने घरात. काय ग एक सारखा फोन करून तुझ्या दिला टेन्शन द्यायलाच हवं का? घरी आल्यावर सांगायचं ना त्या कोचिंगच्या फीचं. आता या नादात तिचा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर कितीत पडेल? आई अगं कविता, अगं शुभ बोल ग. अरे नचिकेत लागला का रे फोन? अहो नाही ना, कनेक्टच होत नाहीये फोन. मला तर ना काळजी वाटायला लागली. ही अर्पिता ना घरच्यांसाठी काहीही करत असते. बाकी काही केलं नाही तरी चालेल, फक्त विराज बरोबर लग्नाला तयार झाली की आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. देवा, समीर म्हणाला सकाळी सुद्धा अर्धा तासच आलं पाणी. अहो घरात सुद्धा पाणी आलं नाहीये. ते भडकमकरांना किती वेळा सांगितलं, काही उपयोग आहे का त्याचा? अहो त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा पटापट हात हलवा. चला काकू, माझा नंबर आहे. दिदे, ए दिदे, अगं लवकर ये ना. काय ग? जा नंबरला उभी राहा. हे सलीलला सांग ना तू. आलाय का तू अजून? डॉक्टरांकडे गेलाय ना? काम कर लवकर, जा उभी राहा. काय ग? सावकाश. भडकमकर चाळ म्हणजे समीर इथेच राहतात. दादा, या काकांचं घर कुठे आहे सांगू शकता का तुम्ही? थँक्यू. काका चला. काय विसरलीस का तू? नाही नाही, ते मला तुमच्या हातची जॅगरीची खीर खायची होती. कसली ग? गुगळाची. अगं दादा, या काकांचं घर कुठे आहे? हा वाला. थँक्यू. ते 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 घर आहे तुमचं? मी तिकडे सोडू तुम्हाला? काय ग? ए, तू इथे काय करतेस? हा? ए, या अशा पोरी ना वाकड्या वळणाच्याच असतात. तुला कळते तू काय करतेस? एक अशी काय खाली वाजवेन ना. माझ्या समीरला नादाला लावलंस, तुझं मन भरलं नाही. आता माझ्या घरच्यांवर डोळा आहे तुझा. हा? तुमच्या घरचे नवरा आहे माझा. तू ओळखतोस हिला? आणि अरे सख्या बहिणीपेक्षा तुला हिच्यावर जास्त विश्वास आहे? म्हणजे हे समीरचे बाबा आहेत? ए, माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. तुझा काय ग संबंध? नाही नाही, काही नाही. मी सगळं सांगते तुम्हाला, पण प्लीज आधी काकांना घरात घेऊन जाऊया. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. प्लीज सोड. काय धाड भरली आहे ना? आणि जरी भरली असेल तर तुला एवढा का पुळका आलाय ग? हा? पप्पा कुठं कड म्हटले ते यार, ब्रो परत काय. आणि तू यांना इथं का घेऊन आलीस? काय हो, सलील कुठे? ए, पोरगा कुठे माझा? मी सांगते, कोणी नव्हतं त्यांच्या बरोबर. ते एकटे होते आणि ते रस्त्यात हरवलेले, खड्ड्यात पडणार होते. मी त्यांना विचारलं की तुमच्या सोबत कोणी आहे का, पण ते काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्यांच्या खिशात हा पत्ता सापडला, तर मी फक्त त्यांना इथे सोडायला आले होते, बस. वा, काय कमाल स्टोरी आहे ब्रो. तू तर गोट निघालीस. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. नाही म्हणजे या टिफिन लेडीला असं म्हणायचंय की आज समीरचे बाबा हिच्यामुळे वाचले आणि आज हिच्यामुळे ते इथे आहेत. हो ना? ओ माय गॉड. समीरचे हे सगळं पटतंय तुम्हाला? हा? ही काय पण बोलेल आणि आपण ऐकायचं?
अहो नाहीतर काय, हे इतके योगायोग असतात तरी का? आपण जिथे जिथे जातो, जिथे जिथे असतो, तिथे ही कशी काय हजर होते मला कळतच नाहीये. कारण ही आपल्या समीरच्या मागे आहे ना, म्हणून. बरोबर माझ्या समीरची ओळख कशी ग तुझी? आ? का मुद्दामून करून घेतलीस? देवळात माझा नातू हरवला होता, तुला कसं सापडला ग? आणि आपल्या समीरने हिच्या पार्टीत बरोबर हिलाच काम मिळवून दिलं, कसं? आणि आता तर बडे आमचे हे हरवले होते आणि बरोबर तुला सापडले. काय गे, येणा समजतेस? हा, कोण समजतेस? कोण स्वतःला आमची तारणहार आहेस? ए, असले खेळ इथे नाही खेळायचे. माझ्या समीरला गटवायचंय म्हणून हे सगळं करते ना? आमच्या घरातलं कोण कुठे कधी काय करतंय हे सगळं हेरून जाळं टाकतेस ना ग? प्रत्येक वेळेस आमच्या समोर कशी येतेस ग? इतका योगायोग? अहो काही काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाही खरंच. तुम्ही गप्प बसा. अहो ए, त्यांची तब्येत बिघडली, तुम्ही प्लीज असं वागू नका त्यांच्या बरोबर. हॅलो, वागू नको म्हणजे? समीरच्या आईला शिकवणार तू आता समीरच्या बाबांशी कसं वागायचं ते? त्यांची तब्येत. अहो ती पण शहाणी कुच्ची. पप्पा, ओ पप्पा, सरी कुठे गेलो तुम्ही? केवढं घाबरलो होतो मी, किती शोधलं तुम्हाला. काही सांगू नका कोणाला. तुम्हाला काही लागलं नाही ना? हा, तुम्ही ठीक आहे ना? अगं मम्मी, किती शोधलं मी, गायब झाले. गायब झाले नाही, हिने गायब केलंय. कशाला ग माझ्या समीरच्या नजरेत महान बनायला? ए, तुझ्यासारख्या चालू पोरींना ना चांगलं ओळखते मी. तुझ्यासारख्या पोरींना मी माझ्या चपलेच्या टोकावर ठेवते, कळलं ना? ए जिग्नेश, अरे काय टकामका बघतोय? जास्त बघू नको. कधी तुला जाळ्यात ओढेल ना, कळणार सुद्धा नाही तुला. हाँ नीलम रेखा सही कह रहे हैं आप. या अशा पोरी ना चाळकऱ्यांना बघा. वहिनी बघा हिला. अख डिंपल बहन, देख लो इसे. अरे, बघा, ये इकडे, नीट बघा हिला. बघा. हं? इकडे इकडे ये इकडे. हा चेहरा ना चांगला बघून ठेवा. एक नंबरची चालू मुलगी आहे, चालू. आणि आपल्या पोरांना, करता सवरता पोरांना ना हिच्यापासून लांब ठेवा, लांब. नाहीतर आपल्या जाळ्यात अडकवेल. नादी लावते ही पोरांना आणि घरात घुसते. आता गरीबडी आहे ना, म्हणून स्वयंपाकीन बनून आपल्या कमावत्या पोरांना पदराला बांधायचं बघते ही पोरगी. जिग्नेश, तू जेवायचे, तू जा घरे. ए, बघते काय? जा ना, गेट आउट. समीर बरोबर सेटिंग लावायचे जे काही एफर्ट्स घेतेस ना, ते इथे वर्क नाही होणार आहे. यहाँ तुम्हारी दाल नहीं गलने वाली. आणि या चाळीत मला तू पुन्हा दिसता कामा नये. हा, माझी चाळ आहे ही. समीरची आई, मी पप्पांना ना बाहेर पार्टी लावायला सांगणार आहे. स्ट्रे डॉग्स अँड दिस टिफिन लेडी आर नॉट अलाउड हिअर. बघत काय बसली? चल निघ, निघ इकडून, निघ. तुम्ही ठीक आहात ना? राजश्री काय आहे? आणि ही काय पद्धत आहे बोलायची? समीर, यांच्यासारख्या साध्या आणि सभ्य मुलीशी असं नाही वागू शकत तुम्ही.
तुम्ही काय करता इथे? तुमचे तुमचे बाबा हरवले होते. त्यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. मी फक्त त्यांना इथं सोडायला आले होते, बस. अरे ब्रो, बघा, थँक्यू सो मच. आज तुम्ही नसतात तर खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय बोलतोयस तिला? तुला कळत नाही तिचं प्लॅनिंग येते? पण प्रत्येक वेळी आपल्या घरातली माणसं हरवतात तेव्हा हिलाच कशी सापडतात? हा? पुन्हा त्यांच्यावर खोटे आरोप केलेस ना तू? त्या काही बोलत नाहीत म्हणून काय वाटेल ते बोलाल का तुम्ही? तरी नशीब प्रत्येक वेळेला तुझे सगळे आरोप खोटे सिद्ध केलेत त्यांनी. पण त्यांच्यावर आरोप करायची तुमची खोड काही जात नाही. अरे पण नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल म्हणून सांगतो. या अर्पिता आहे, प्रत्येक वेळेला आमच्या घरच्यांची मदतच केली यांनी. आणि मला खात्री आहे आज सुद्धा बाबांची मदतच केली असणार आहे त्यांनी. तू प्रत्येक वेळेस तिची बाजू का घेतोस? हा? आमच्यापेक्षा ती जवळची आहे का तुला? तू मंदिरात सुद्धा सेमच केलं होतंस. तिथे पण सगळ्यांसमोर माझा अपमान करून तू हिची बाजू घेतली होतीस. नाहीतर काय? काय लागते काय तुझी? हा? कोण आहे कोण? अरे बोल ना. बाबा, हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना आता. चला चला आतमध्ये चल. समीर, हा नेहमी तिला डिफेंड करतो, नेहमी बाजू घेतो तिची. आता पण तिच्या मागे मागे निघून गेला. देयर इज समथिंग फिशी. त्या दोघांमध्ये फक्त फ्रेंडशिप नाहीये. एक लड़का और लड़की कभी भी दोस्त नहीं बन सकते. ही मुलगी ही समीर पासून लांब राहायला पाहिजे. हा, त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आणि कारण तर तुम्हाला माहितीच आहे. ही मुलगी समीरच्या जेवढी जवळ जाईल तेवढंच ह्या चाळीची मालकीण होण्याचं तुमचं स्वप्न आहे ना, ते असं दूर जाताना दिसेल तुम्हाला. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत ही गाठ सुटत नसते.